नमस्कार, दंडवत प्रणाम सर्वांना. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही इथं आलेलो होतो हरतळे या ठिकाणी. तर इथं चक्रधर स्वामींचं मंदिर आहे आणि इथे आम्ही जाडीच्या देवाला आमचं जाणं लवकर शक्य झालेलं नाही होतं ह्यावर्षी पावसामुळे. तर म्हटलं चला इथं जवळ आमच्या 5 किलोमीटरवरती आमच्या गावापासून आहे. तर लहाना घरीच होता, त्यालाही घेऊन आले होते आणि चला म्हटलं पटकन दर्शन घेऊन येऊ, कारण की गुरुपौर्णिमेनिमित्त खूप गर्दीही होती इथे. नंतर आरतीची तयारी झालेली होती आणि आरती करण्यासाठी ही खूप गर्दी झालेली. हे मंदिर हरतळा मुक्ताईनगर तालुक्यातच आहे. नंतर आरती झाल्यानंतर आम्ही देव वगैरे करायला बसलेलो, कारण की नंबरच लागत नव्हता देव करायलाही. खूप गर्दी करत होते लोक तिच्यामध्ये आणि थोडं कोणाकलाही सहनशीलताच नाही येते. नंतर देव वगैरे करून झाले होते आमचे. नंतर प्रसाद होता तिथे मस्त असा वरणबट्टीचा. आम्ही तो प्रसाद घ्यायला बसलो. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो. मस्त इथं तळं आहे, छान असं तलाव आहे. इथं दशरथराजांनी श्रावणबाळाला बाण मारलेला होता. तर हीच जागा ते आहे. इथं मंदिर आहे श्रावणबाळाचं, त्याचं दर्शन वगैरे घेतलं. तर ही तीच जागा आहे. इथं दशरथराजा वगैरे चालत आलेले होते. श्रावणबाळ इथे थांबलेला होता. नंतर थोडेसे व्हिडिओ शूट वगैरे केले आणि जरा बरं वाटायला लागलं थोडंसं मुलांना घेऊन बाहेर फिरायला गेलं की. नंतर घरी आल्यानंतर तर तेच कामच असतं. नंतर घरच्या देवालाही उपार करायचा होता मला. नंतर म्हटलं चला ही रानभाजी आली होती कटुरल्याची, तर तेच भाजी मला देवाला उपारायला करायची होती. त्याला पटापट असं स्वच्छ धुवून घेतलं आणि मस्त कापून भाजी करायला घेतली त्याची. आणि मी त्याच्यामध्ये कांदा, मिरची वगैरे, लसूण वगैरे जे होतं ते सामान टाकून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर भाजी अशी थोडीशी मागी होऊ द्यायची त्याला झाकण ठेवून. तर चांगली अशी भाजी झालेली होती. फक्त 15-20 मिनटं लागतं भाजीला व्हायला आणि छान अशी भाजी चवीलाही भारी लागते. म्हणतं चला नवीन आहे काहीतरी, तर देवाला उपारायला होऊन जाईल. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद, बाय.